वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार मंडळी, मी प्रज्वली लोखंडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ऑल इन मराठीमध्ये। गणपती उत्सवाच्या निमित्ताने ऑल इन मराठीची संपूर्ण टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे कथा गौरी सुताची। चला तर मग सुरू करूया गणपतीच्या पहिल्या दिवसाची पहिली कथा। माता पार्वतीने तिच्या अंगावरती हळदीचा लेप लावला आणि संपूर्ण मळ काढून टाकला। त्या मळापासून एक पुतळा बनवला आणि त्या पुतळ्यामध्ये जीव टाकला। अशा प्रकारे विनायकाचा जन्म झाला। यानंतर माता पार्वतीने विनायकाला दारात बसून पहारा देण्यासाठी सांगितले आणि कोणालाही आत येऊ देऊ नकोस अशी आज्ञा दिली। काही वेळाने भगवान शिव घरी आले, पण विनायकाने त्यांना आत जाऊ दिले नाही। त्यामुळे ते क्रोधित झाले आणि त्यामुळे दोघांमध्ये युद्ध झाले। या युद्धात भगवान शंकर यांनी विनायकाचे शिर धडापासून वेगळे केले। विनायकाला या अवस्थेत बघून माता पार्वती खूप दुःखी झाल्या। देवी पार्वती यांनी भगवान शिव यांना तुम्ही माझ्या मुलाचे मस्तक का कापले असा प्रश्न विचारला। हा प्रश्न ऐकून भगवान शिव यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी देवी पार्वतीला हा तुझा मुलगा कसा असू शकतो हा प्रश्न विचारला। नंतर माता पार्वतीने त्यांना संपूर्ण कथा सांगितली आणि विनायकाला जिवंत करण्यास सांगितले। तेव्हा भगवान शिव म्हणाले, मी विनायकाला जिवंत करू शकतो, परंतु मला एक मस्तक लागेल। त्यानंतर भगवान शिव यांनी शिवगणांना उत्तर दिशेत जाण्यास सांगितले आणि जी माता आपल्या मुलाकडे पाठ करून झोपलेली असेल तिच्या मुलाचे मस्तक घेऊन येण्याची आज्ञा दिली। शिवगण बराच वेळ भटकले, पण त्यांना अशी कोणतीही माता किंवा मूल दिसले नाही। शेवटी त्यांना एक हत्तीने दिसली। ती तिच्या बाळाकडे पाठ करून झोपली होती। शिवगणांनी त्या हत्तीनीच्या बाळाचे मस्तक आणले आणि भगवान शिव यांनी ते विनायकाच्या शरीराशी जोडले। विनायकाच्या शरीराला मस्तक जोडून झाल्यावरती भगवान शिव यांनी त्यात प्राण ओतले। हत्तीच्या मस्तकामुळे ते पुन्हा जीवित झाले आणि त्यांना गणपती आणि गणेश अशी नावे पडली। तर तुम्हाला गणपतीच्या पहिल्या दिवसाची पहिली कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुम्हा सगळ्यांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ही सिरीज बघायला विसरू नका। मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देते की आम्ही 10 दिवस तुमच्यासाठी गणपतीची नवीन नवीन कथा घेऊन येणार आहोत, तर एकही कथा मिस करू नका। आणि तुम्हाला कोणतीही कथा ऐकण्याची इच्छा असेल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला देखील विसरू नका।